गोळ घालून ठेवला की काय सांगू. आणि त्या हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो आज मस्त साडी वगैरे नेसून जे आहे रेडी झालेली आहे. तर चला, आज आहे 4था मार्गशीर्ष गुरुवार, शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार. आणि त्यामुळे जे आहे आज मस्त मस्त पूजा करायचं जे आहे माझ्या डोक्यात विचार आहे. साडी वगैरे देवीला नेसवायची आहे आणि बरीच प्लॅनिंग आहे, पण ती पूर्णच्या पूर्ण सक्सेस होते का नाही ते माझंही मला माहीत नाही. कारण पहिल्यांदा अशी साडी वगैरे नेसवते आहे. तुळशीला वगैरे नेसवत असते मी, पण कलशाला वगैरे नेसवून कसं काय जमतं आता ते सर्व करायचं आहे. पण त्यापूर्वी माझी साडी बघा, खूप घाई नेसले पण छान नेसल्या गेली. आणि ही साडी ना माझी पर्सनली खूप जास्त फेवरेट आहे. एकतर हा बीच आणि गोल्डन कलर, त्याला छान असे लाल सुटूक काठ आहेत, त्यामुळे खूप सुंदर दिसते ही साडी. मेकअप वगैरे काहीही केला नाही, सिंपल पावडर किंवा साधी लिपस्टिकही लावलेली नाही मी. फक्त साडी नेसली, सर्व पूजेचं फक्त जे आहे साडी नेसले, सर्व पूजेचं सामान वगैरे तेवढं काढलं. आणि चला आत्ता जे आहे पटपट थोडासा मेकअप करू की काय असं वाटतं मला, पण काही करत नाही मी मेकअप वगैरे. चला आता सरळ मी पूजेला सुरुवात केलेली आहे. बॅल्कनीमध्ये बसून मस्त बोलावंसं वाटतं तुमच्यासोबत, पण इतका आवाज येतो ना गाड्यांचा की मीच कन्फ्यूज होते का तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचेल का नाही. म्हणून ते बोलणंच मी बंद केलं आणि सरळ आले किचनमध्ये. सर्वात आधी फ्लोअर वगैरे क्लीन केलं, रांगोळी काढली, हा चौरंग मांडला, त्यावर हा शुभ्र असा कापड अंथरला. आणि चला आता मला छान अशी पूजा मांडायची आहे. कशी काय, खरं सांगू का आत्तापर्यंत ही माझ्या आयडियाज क्लिअर नव्हत्या. काय करेल हे मलाही माहीत नव्हतं. इच्छा तर होती साडी नेसवावी, पण माझा जो कलश होता त्याला काही नेसवलं जात नव्हती. म्हणून बघा मी इथे एक पातेलं घेतलं, त्यावर भरणं ठेवलं आणि त्यावर जे आहे आता साडी नेसवायला सुरुवात केली. साडीच्या प्लेट्स तशा मी आधीच सेक्युअर करून घेतल्या होत्या, पदराच्याही आणि ह्या अशा निर्यांच्यासुद्धा. सो त्यामुळे इथे मला इझी गेलं साडी नेसवायला. आणि जो रिझल्ट होता ना तो पाहून मीच चकित झाले. खरंच खूप सुंदर साडी नेसवली गेली होती. आणि मला म्हणजे अशी भीती होती का वेळ लागेल किंवा जमणार नाही वगैरे वगैरे, पण लगेच जे आहेत जास्तीत जास्त मला 5 ते 6 मिनटं लागले असतील ही साडी नेसवायला खरंच. आणि इतकी पटपट आणि इतकी सुंदर नेसवली गेली होती साडी. नंतर बघालच तुम्ही. त्यानंतर जे काही दागिने वगैरे देवीला चढवायचे होते तेही म्हणजे मी आधीच काढून ठेवले होते. यावेळेस जरा त्यामध्ये आणखी ॲड केलेत मी, म्हणजे कसं म्हणजे भरगच्च असा गळा दिसला पाहिजे देवीचा म्हणून. पण तरी माझ्याकडे एवढे काही नाही आहेत, जे काही होते त्याचा उपयोग करून जे आहे देवीला अशा प्रकारे छान सुंदर असं सजवलं आहे मी. आणि चला चला फक्त देवीच इथे सजवून झालेली आहे, बाकी सर्व पूजा आणखी करायची बाकी आहे. सो इथे आणखी एक पाट मांडला मी, त्यावर सुद्धा छान स्वच्छ असं देवाचंच कापड अंथरलं आणि त्यावर सर्वात आधी दिवा लावून घेतला, दिव्याची पूजा केली. आणि त्यानंतर गणपती बाप्पा पण स्थापन करून घेतले, त्यांची पूजा केली. त्यानंतर देवी आईची ओटी भरली आणि त्यानंतर रांगोळी वगैरे ही इथे छानशी सुंदर छोटीशीच पण म्हणजे अगदी आकर्षक अशी रांगोळी काढून घेतली. आणि अशा प्रकारे जे आहे आजची माझी पूजा इथे मांडून झालेली आहे. पूजा मांडली की लगेचच जे आहे मग मी पोथीही वाचायला घेत असते. आता पोथी वाचायला घेणार होती तर साहेबांची इथे लुडबुड चाललेली. त्यांना पाहिजे होता चहा, पण आमच्याकडे चहापत्ती नाही बरेच दिवस झाले. आणि आता ना आई नाही आहेत, 15-20 दिवस झाले घरी, त्यामुळे ती चहापत्ती आणायचंही कोणी टेन्शन घेत नाही. मला आठवण आली तरी मी म्हणते जाऊ दे, म्हणजे पिणारं कोणी नसलं की ती गोष्ट घरात असो नसो काही फरक पडत नाही. पण घरात कॉफी होती तर त्यांनी कॉफी ठेवली आणि त्यांचं हेच चालू होतं की पूजा थांबव तुझी, मी कॉफी करतो, आपण छान कॉफी पिऊ आणि नंतर तू पूजा कंटिन्यू कर वगैरे. आणि त्यामुळे मग माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन इथे बदलत होते. माहिती आहे का, मी कॉफी न कधीच असं तिची भरणी वगैरे आणत नसते, फक्त काय ते पाऊच वगैरे आणते. पण यावेळेस डीमार्टमधनं आरोहीने भरणी घेतली आणि तेव्हाही मी नाही म्हणत होती आणि आत्ताही आणून ना ती घरी मी खूप पस्तावते आहे. म्हणजे
घरात नसली की आपण कसं पित नाही, पिल्या जातच नाही, पण घरात असली ना तर ती दिसते डोळ्यासमोर आणि मग ती पुन्हा पुन्हा बनवून पिल्या जाते. आरोहीच्या पप्पांची इतक्यात कॉफी पिणं भरपूर वाढलेलं, त्यामुळे मला भरपूर पस्तावा येत आहे की कशालाच मी बॉटल घेतली. बरं जाऊ द्यात. अशी छान अशी पूजा मांडली मी बघा. इतकी सुंदर दिसते ना देवी, इतकं छान रूप आलं. ही एकच कोरी साडी जी आहे माझ्याकडे होती, जी देवीला मी नेसवू शकत होती. एखादी माझ्याकडे छान काठापदराची साडी जर असती ना तर देवीला आणखी सुंदर रूप आलं असतं आणि ती साडीही मस्त व्यवस्थित सेट झाली असती. पण चला, ही साडी पण छान दिसते आणि माझी पूजाही छान दिसते. मला तरी फार आवडली. तुम्हाला आवडली का नाही हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता पटपटपट कथा वाचून घेते आणि त्यानंतर आरती गाते. आज ना मी इतका घोळ घालून ठेवला की काय सांगू, आणि त्यामुळे माझी आरू बिचारी उपाशी. दिवसभर उपाशी. काय केलं आरू सांग. मी नाही तूच सांग. मी सांगतो की तू मी सांगतो. आज दीदीच्या पोळ्या दीदीचे पराठे मला देऊन द्या आणि फक्त तिला एक टिफिन तुझ्या मागे कोणी लागलं का? इतका फास्ट बोलतो ना हा, माहित नाही का, इतकं बडबड बडबड पटपट पटपट सर्व त्याला ओकून टाकायचं असतं. बरं जाऊ द्या, मी सांगते मी काय घोळ केला. तर आज मी काय केलं, सकाळी पराठे केले पालकचे आणि सोबत उपमा होता. आणि आज माझा स्वयंपाक फार लवकर आटोपला, घाई गडबड अजिबात झाली नाही, कारण भाजीचं टेन्शन नव्हतं. ठेचा केला होता आणि सोबत जे आहे कवटाची चटणी वगैरेही होती. पिहूला तर काय मी म्हणजे पिहू तर पराठे सॉससोबत वगैरेच खातो, त्यामुळे आज स्वयंपाकाची फार अशी घाई नव्हती. नाहीतर रोज असतं पिहूची भाजी, आरोहीची भाजी किंवा मग पिहूला पापडाचा खुडा, तसलं काहीही नव्हतं. त्यामुळे सर्व गोष्टी निवांत झाल्या. पण नेमकं टिफिन पॅक करतानाच घोळ झाला. कारण सांगते, स्वयंपाक माझा पटकन आटोपला होता, आरोहीच्या वेण्याही घालून दिल्यात, फक्त टिफिन पॅक करायचा तेवढा ठेवला होता, कारण गरम गरम मी काही टिफिनमध्ये टाकत नाही. सो ते थोडंसं म्हटलं थंड होईल तोपर्यंत पिहूला रेडी वगैरे करून दिला. आणि त्यात मग पिहूची चिडचिड चाललेली आज, त्याच्या पप्पाची आटपा लवकर वेट झाला, असं झालं तसं झालं. त्यात आरोहीचं काहीतरी चालू होतं आणि त्या गडबडीत काय झालं, आरोहीचे पराठेही पिहूच्या टिफिनमध्ये टाकला गेले. सो आता अश्विनी आली होती म्हणून मी बोलणं स्टॉप केलं होतं. सो असा काहीसा घोळ घातलेला आहे मी आज. पिहूला म्हणजे खूप सारे पराठे दिले गेले आणि माझी आरू बिचारी दिवसभर उपाशी राहिली. आता आल्या आल्या तिला जेवायला दिलं आणि चला आता मला बनवायची आहे भगरची खीर. आणि फक्त भगरची खीर. आणि स्वयंपाकात आय थिंक मसाला वांग बनवू आरू. सूर्य कुठं उगला था दाखवायला आली मी इथे. 18. सो हा आरोहीचा नंबर आहे 18 आणि त्या आरोहीचं टी शर्ट आहे. झालं. ओके. हां, नाही बाहेर जायचं असेल तर आधी तुमचा पसारा आवरा, ती प्लेट आवरा, त्यानंतर बॅग वगैरे ठेवली जागेवर, ठेवली मम्मा. असा आगाऊपणा चालू असतो बघा आरोहीचा आणि पिहूचाही. त्यांना व्हिडिओमध्ये मला जेव्हा घ्यायचं असतं ना तेव्हा त्यांना यायचं नसतं, आणि जेव्हा मला काहीतरी बोलायचं असतं, मी बोलत असते, तेव्हा मात्र मध्ये मध्ये करतात. बरं चला, दोघंही आता थोडा वेळ खेळायला बाहेर गेलेत. तोपर्यंत मी स्वयंपाकाला इथे सुरुवात केली. आज उद्यापन करायचं आहे, सो बायका येतील, त्यांना काहीतरी गोड देता यावं म्हणून मी इथे भगराची खीर बनवते आहे. आणि इथे बघा, 1 वाटी भगरनं मी भिजत घातला होता 15-20 मिनटापूर्वीच. कढईमध्ये आधी तर तूप घातलं, त्यानंतर ड्रायफ्रूट्स घातलेत आणि आता भगरही छान 10-1 मिनटं मी अशा प्रकारे ना भाजून घेते आहे. त्यानंतर त्यामध्ये मी 1 लिटर पूर्ण दूध ओतलं आणि ते दूध छान अर्ध होईस्तोवर जे आहे आटवून घेतलं. आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर, वेलची पूड. तुम्ही यामध्ये पुन्हा केसरचं पाणी किंवा केसरचं दूध घालू शकता आणि बऱ्याचशा गोष्टी, ज्याने खीर आणखी टेस्टी आणि डिलिशियस आणि दिसायलाही सुंदर होते. पण माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणून मी फक्त इथे विलायती कुटत आहे आणि ती टाकते आहे. सो इथे माझी पहा मस्त अशी घट्ट
घट्टसर खीर बनून तयार होते. भगर शिजायला जरा वेळ लागतो आणि त्याला दूधही जास्त लागतं, त्यामुळे भगरनं मापून तोलूनच टाकावा लागतो. पण खीर खरंच अप्रतिम झाली होती. खरं तर मी पहिल्यांदा केली, पण मस्त झाली होती. अगदी तांदळाची खीर लागते ना तशीच ही खीर लागत होती आणि घट्टसरही खूप लवकर आणि खूप छान होते. बरं चला, खीर वगैरे बनवून झाली आणि तोपर्यंत माझ्या मैत्रिणीही आल्या. 5 मैत्रिणींना मी इथे बोलवलं होतं. सो आधी 3च आल्या, त्यानंतर 2घी आल्या होत्या. सो सर्वांना आधी मी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. त्यानंतर त्यांची ओटी भरली आणि गप्पा गोष्टी तर म्हणजे काही विचारूच नका. छान भरपूर वेळपर्यंत आम्ही गप्पा गोष्टीही केल्या. त्यानंतर म्हणजे आता मैत्रिणी आल्या आणि गार्डनचा फेरफटका मारणार नाही असं काही होत नाही, म्हणून हळदी कुंकू घेतल्यानंतर आधी त्यांनी पूर्ण गार्डन घर वगैरे बघून घेतलं. नेहमीचेच आहेत, पण तरी प्रत्येक वेळेस आले की त्यांना गार्डन घर बघायचं असतं. सो त्यांनी घर वगैरे बघितलं, गार्डन बघितलं आणि त्यानंतर जे आहे मग त्यांची मी ओटी भरली. ओटी भरली आणि नंतर त्यांना खीरसुद्धा खायला दिली. खीर पण सर्वांना आवडली. खरं तर सुरुवातीला होतं त्यांचं की अगं उपवास आहे, पण नंतर त्यांना सांगितलं मी की अगं भगरीची खीर आहे, तुम्ही खाऊ शकता म्हणून. सो असं झालं आजचं माझं उद्यापन. अगदी साधं सिंपल, पण दिवस मात्र आजचा खरंच खूप छान गेला. पण माहीत नाही का, आज जरा लो आणि म्हणजे एनर्जेटिक असं फील होत नव्हतं. म्हणजे दिवस सरता सरता म्हणते आहे मी. पूर्ण दिवसभर तर भरपूर एनर्जी होती माझ्यामध्ये. पण ह्या माझ्या मैत्रिणी वगैरे गेल्यावर भरपूर लो वाटत होतं. त्यामुळे थोड्या वेळ बसले आणि त्यानंतर मस्त चटकदार अशी वांग्याची भाजी केली. आणि माहिती आहे का, ही जी भरले वांग्याची भाजी आहे ना, यासाठी मी मसाला वगैरे मिक्सरमधनं वगैरे काहीही वाटला नाही. कांदा, टोमॅटो असं छान बारीक चिरून जी आहे ही भाजी केलेली आहे. पण दिसत आहे की नाही, अगदी म्हणजे असं वाटत आहे की मसाला वगैरे प्रॉपर तयार करून केलेली आहे, पण तसं काही नाही. सो भाजी केली, त्यानंतर पोळ्या वगैरे केल्या, पापड वगैरे भाजला आणि देवाला असा अगदी साधासाच नैवेद्य दाखवला. होती माझी इच्छा बऱ्याच गोष्टी करायची, पण जसं मी सांगितलं खूप लो फील होत होतं, माहीत नाही का ते, त्यामुळे असा सिम्पलसाच नैवेद्य केला. माहीत नाही का, पण आज एवढं दमल्यासारखं होतंय ना, की असं वाटतंय मी कित्येकच कामं केले आणि कित्येकच नाही, पूर्ण दिवस माझा गेला कुठे हे आज खरंच मला कळलं नाही. एकतर आरोहीचे पप्पा घरी होते आणि ते घरी असले की त्यांच्या मागं मी असते किंवा माझ्या मागे ते असतात. त्यामुळे कामही व्यवस्थित होत नाहीत आणि माहीत नाही काही, खरंच माहीत नाही की आजचा दिवस गेला कसा. फार काही वेगळं केलं नाही आज तर, अशी विशेष काही रांगोळीही काढली नाही, काहीच केलं नाही, पण असा पटपट गेला ना आजचा दिवस. पण आता दिवसाच्या शेवटीनं खूप दमल्यासारखं होतं आहे. माहीत नाही का, आता असं डेकोरेशन म्हणा, पूजा म्हणा, आता दर गुरुवारीच मी करते आहे. उपवासही दर गुरुवारीच असतो. दर गुरुवारी मी केळंच खाते आणि आजही जी आहे केळीच खाल्लीत. पण माहीत नाही का, भरपूर थकवा आलेला आहे. आणखी उपवास सोडायचा बाकी आहे, त्यानंतर भांडे घासायची बाकी आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी. सर्वात आधी तर साडी चेंज करायची, सकाळपासून साडी घालून ठेवलेली आहे माहीत आहे का. पण ही साडी खरंच इतकी मस्त आहे ना, खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे हिचं आणि जशी नेसली ना तशीच राहते. त्यामुळे मी म्हणजे दिवसभर नेसून राहू शकले, पण मस्त वाटतं या साडीमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी सर्वात फेवरेट साड्यांमधली एक साडी आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण कलर खूप गोड आहे, काठं वगैरे सर्वच खूप गोड आहेत. बरं चला, आता कितीही गोड असलं तरी मी आत्ता हिला कॅरी नाही करू शकत, त्यामुळे आधी साडी चेंज करते, त्यानंतर उपवास सोडते, त्यानंतर भांडे घासते, त्यानंतर मस्त झोपी जाते. आई माझा प्रोजेक्ट खरंच हे शाळेवाले प्रोजेक्ट कोणाला आणि का देतात हे कळत नाही. एकतर या मुलांना येत काही नाही ढेमसं, करतील तरी म्हणजे आपण केलेले विस्कुटून टाकतील आणि त्यांना प्रोजेक्ट करून पाहिजे आहे. काहीतरी सेव्ह एन्व्हायरमेंटवर त्याचा प्रोजेक्ट आहे आणि खरं सांगते मला असा कंटाळा येतो आहे ना. आणि तारीख 22 आहे बरं, 22 तारखेला त्याला तो सबमिट करायचा आणि कालपासून पिऊन एवढं डोकं खाल्लेलं माझं. जे काही स्टेशनरी वगैरे लागणार आहे प्रोजेक्टसाठी ती तर काल आम्ही म्हणजे रडून पप्पांना घेऊन मागितली, पण कालही माझा मूड नव्हता बनवायचा आणि आज तर बिलकुलच नाही आहे. कधी बनवतो? उद्या सबमिट केलं 22 तारीख आहे सबमिशनची. तसं तर करायला बसलं ना तर प्रोजेक्ट काय 2-3 तासात कंप्लीट होऊन जातो, कारण ऑब्व्हियसली बनवायचा त्याला आहे. मी फक्त
असिस्टंट असणार आहे त्याची आणि सोबत आरोही असणारच आहे. असं काही असलं की आरोहीला मोठा इंटरेस्ट येतो. बरं चला आता जे आहे व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय फ्रेंड्स बाय. स्वतःची काळजी घ्या आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज जाता जाता व्हिडिओ आवडला असेल तर बरं का चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा. चला तर मग स्वतःची काळजी घ्या. बाय. अलविदा. टाटा.